गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आजच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमानिमित्त जमलेले उत्कृष्ट मित्र परिवार, प्रथमतः वारकरी संप्रदायातली राजकीय क्षेत्रातली एकाही व्यक्तीचं सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य नाही, परंतु आठव्या अध्यायाच्या ओळीनुसार गाय वासरासाठी दूध देते, परंतु तिच्या दुधाचा उपयोग अख्ख्या सगळ्यांना होतो। तसं मी तुमचं लेकरू म्हणून तुमच्या सगळ्यांचे गुणगौरव गाण्यापेक्षा तुम्ही उपस्थित राहिला याबद्दल आभार मानणं याच्यापेक्षा आपण काही बोलू शकत नाही। आजच्या कार्यक्रमाला आता सगळ्यांचा मान्यवर उपस्थित म्हणजे वाणीसाहेब सगळे थोडं सगळे आमच्या वहिनी आहेत, सगळे आहेत। विशेषतः सगळ्यात महत्वाची गोष्ट आजच्या कार्यक्रमाला रामकृष्णजी महाराज ललितकर आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यांनी अतिशय त्यागाने देहूच्या डोंगरावर परमार्थ केला असे आमचे महाराज आळंदीवरून हजर आहेत, पुरुषोत्तम महाराज, पृथ्वीराज महाराज, त्यांचं पहिल्यांदा बोलतो। आजच्या कार्यक्रमाला एक वेगळे 2-3 मुद्दे मी तुमच्यापुढे मांडणार आहे। आज आपण एक थोडासा बदल केला, तो असा आहे, प्रत्येक कार्यक्रमामध्ये विशिष्ट लोकांना भेटे बांधणे आणि विशिष्ट लोकांनी त्यांच्याकडे पाहणे, हा बदल आपण आता असा करू नका। थोडी लोक मला नाव ठेवतील, आता मी 30 वर्ष लोकांनी नाव ठेवलेलं सहन करत आलो, पण आता थोडा बदल करायचा तो असा, इथून पुढे विशिष्ट व्यक्तींचा सत्कारच करायचा नाही, करायचा तर सगळ्यांचा, नाही तर याचाही नाही। म्हणून आजच्या कार्यक्रमात मी ठरवून टाकलं, एक प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीला की 6 इंची पांडुरंगाची मूर्ती आहे, ती मूर्ती देवघरात राहील, सर्वसामान्य माणूस तिला अगरबत्ती लावेल। दुसरी गोष्ट, खिशामध्ये मालिका असेल, त्या मालिकेवर माऊलीचा फोटो असल्यामुळं ती कुणी टाकून देणार नाही आणि वैष्णव म्हणून ती मालिका वाचली जाईल। हा एक बदल आपण ह्या कार्यक्रमात केलाय। सत्कार हा विषय आपण बंद केलाय। दुसरी गोष्ट, बऱ्याच लोकांची आम्हाला तक्रार आली किंवा इंद्रिकर महाराज अखेर कंबर बांधून लोकांना सांगतात किंवा लग्न साधे करा, लग्न साधे करा, लग्न साधे करा, आणि त्यांनी एवढा मोठा बळी जाऊन का केला, हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला, हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला की आपण बदल करू शकतो आणि ती बदल करण्याची आपली ताकद आहे। आपण सगळं बदल, जेवण महाराष्ट्रीयन, आपण शांतपणे खानदान आहोत, चायनीज देखील आपल्याकडे चालणार नाही, त्याच्यावर बाहेरला 8 दिवस वाद केला। जेवण महाराष्ट्रीयन, बाहेरचे कपडे हे आपण बंदच केले पाहिजे, त्यावर तुमचं काय वाटतं? बाहेरचा आहार नको आपल्याला, बाहेरचे कपडे नको। आज शब्दामध्ये मी तुमच्या सगळ्यांचं कौतुक करू शकत नाही, परंतु एवढे स्टेजवर बसलेली सगळी माणसं आहेत, एक मी तुमच्या पुढे एवढंच आहे की येथे माझे उरले पाईप, पण मी फक्त तुमचं लेकरू म्हणून, आपला माणूस म्हणून आतापर्यंत मोठा झालो। माझ्या कुटुंबावर असलेलं आणि आमच्या देशमुख परिवारावर असलेलं प्रेम तुम्ही असंच ठेवावं, एवढीच ईश्वरची प्रार्थना। आता आमचा मुलगा तयार झालाय, म्हणजे बापावर जसं तुम्ही प्रेम केलं तशी माझ्या मुलावर केलं तरी आमची बरोबर होईल। आणि तोही तयार आहे आणि त्याला मी पृथ्वीराज जाधवांचं मार्गदर्शन आहे, तो शास्त्रीय पण आमचा मुलगा एकच असून माधुरी घेऊन शिकतोय, आमच्याकडून शिकण्यासाठी आहे। लोकांना आमचं माहीत नसतं, लोकांना एवढंच माहीत असतं, इंग्लिकर बोलतात, इंग्लिकर पैसे घेतात, इंग्लिकर बोलतात, एवढंच माहीत असतं, आणि काही बोलतात एवढंच माहीत असतं। आम्ही 25 लोकांना रोज बसतो, पण आमचा मुलगा आम्ही माधुरीमधून ज्ञानेश्वरी शिकवतो। हा दृष्टी तुमच्यातलं कोणी घेऊ शकत नाही, तुम्ही पाठवू शकत नाही, तुमच्यातला एकाच माणूस पाठवू शकत नाही। एक मुलगा जीवन सुखी करण्यासाठी कोवळ्या वयामध्ये तुम्ही 16 वर्षी आईबापापासून बाजूला पाठवू शकत नाही, आम्ही तो पाठवतो का? सातव्याची परंपरा टिकली पाहिजे त्याच्यासाठी। आता मी संस्थेत शिकलेलं नसल्यामुळं मला सांगतात काय मोठ्या संकटाला त्रास द्यावा लागला, तेवढ्या संकटातून रात्रंदिवस संकट करून करून करून
थोडासा टोकाला पोहोचलो, पण ते त्याला जमणार नाही म्हणून तो तयार होऊन लोकांमध्ये जावा ही माझी भूमिका होती. त्याला जमणार नाही, मला जमलं की त्याला जमणार नाही, पण तोही भक्कम असल्यामुळं त्याचा पाया त्याग करायचं मग तुमच्याकडे सोडायचं आहे. आता मी अजून 1-2 दिवस आहे, तुम्ही मला सन्मान लावायचे 2-3 वर्ष, पण त्याच्यानंतर आमच्या मुलावर प्रेम केलं पाहिजे, मुलावर प्रेम केलं पाहिजे. आणि आजच्या कार्यक्रमात सगळ्यात मोठं पाया करून सांगतो, वेळेत तुम्हाला 1:45चा कार्यक्रम होता, फक्त 30 मिनिटं कार्यक्रम लेट आहे, म्हणजे काहीच नाही. सगळ्या माणसांनी जीव चला घ्या तुमच्या आई आणि महाराज खूप हौशी. सुनील रावांचं नाव घेते ज्ञानेश्वरीच्या आणि साहिलच्या साखरपुड्याच्या दिवशी. मृदंग वाजे मंग वाजे विना निवृत्तीनाथांचं नाव घेते रामकृष्ण हरी म्हणा.